जय महाराष्ट्र मित्रांनो, मी संजय सूर्यवंशी म्हणजेच आपला भैयाबू। मित्रांनो, आज कॅमेरासमोर आणि मीडियासमोर येण्याचे कारण एक खास आहे। म्हणजेच मागील 3 मार्च रोजी शेंदोर्णी नगरपंचायतच्या वतीने शिवछत्रपती सृष्टी व अश्वरूप पुतळ्याचे अनावरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तरी सदर कार्यक्रमामध्ये अनेक गावातील तरुण 3 ते 4 हजार पर्यंत शिवप्रेमी तिथं उपस्थित झाले होते आणि त्याच अनुषंगाने शासनाच्या काही कागदांची कमतरता असल्याने काही परवानगी नसल्यामुळे हा कार्यक्रम एक दिवस अगोदर म्हणजे 2 मार्च रोजी रात्री 10-10:30 वाजता स्थगित झाला असे माहिती पडले। यानुसार आम्ही शेंदोर्णी नगरपंचायतच्या वतीने प्रशासनाने सर्व प्रयत्न केले की हा कार्यक्रम जलद गतीने व चांगल्या पद्धतीने व्हावा। पण तिथं शिवप्रेमी इतक्या मोठ्या संख्येने जमा झाले की सर्वांची इच्छा होती की आजच त्या शिवसृष्टीचं व पुतळ्याचे अनावरण व्हावे। पण कायद्याच्या चौकटीत राहून ते कार्य झालं पाहिजे असं सर्वांचं मत होतं। शासकीय परवानग्या आणि एवढे मोठे राज्याचे नेते येणार होते, तर त्यामुळे कुठंतरी ते थांबलं। पण मॉब जो जमा झालेला होता तो नियंत्रणाबाहेर गेला आणि तिथं ट्रॅफिक नियंत्रण करण्यासाठी जे बॅरिकेड लावलेले होते ते बॅरिकेड धक्काबुक्कीने खाली पडले। खाली पडेल असताना काही तरुण स्वयंस्फूर्तीने ते उचलण्यासाठी गेले, पण भ्रम असा झाला की ते बॅरिकेड उचलून फेकताय का त्याच्याने काहीतरी वाद होतोय। याचं सर्व वातावरण असताना स्थानिक प्रशासन, पोलीस आणि काही सामाजिक कार्यकर्ते, आमचे सकल हिंदू समाजचे कार्यकर्ते, बजरंग दलचे कार्यकर्ते या सर्वांनी पुढाकार घेऊन ती परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला। यामध्ये आमचे काही धारकरी मित्र होते, धारकरी संघटनेचे कार्यकर्ते। तर प्रशासनाने व काही लोकांनी तिथं व्हिडिओ चित्रण केले। त्या चित्रांच्या माध्यमातून जे लोक सहकार्य करत होते अशाच लोकांवर पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केली व त्यांच्यावर गुन्हे दाखल केले। आता तो भाग वेगळा आहे की त्याच्यामध्ये कोणत्या कलम लावल्या गेल्या होत्या का काही हे झालेलं होतं। पण ज्या मुलांवर लावलं, जे सहकार्य करत होते त्या जे विद्यार्थी आहे, जे काहीतरी एक महाराजांच्या प्रेमापोटी तिथं आलेले होते आणि त्यांच्यावरच गुन्हे दाखल झाले, याचा आम्ही जाहीर निषेध करतो। तर माझी प्रशासनाला राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना माझी कळकळीची विनंती आहे की या आमच्या जे विद्यार्थी आणि जे गुन्हे दाखल झालेले हे गुन्हे मागे घेण्यात यावे। तुम्हाला कायद्याने जर का काही हे करणं असेल, कोणावर व्यक्ती म्हणून सण का कोणाला कोणीतरी जबाबदारी स्वीकारणार लागत असेल, तर मी संजय देवीदास सूर्यवंशी, शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक शेंदोर्णी नगरपंचायत, मी या सर्व घडलेल्या प्रकाराची जबाबदारी घेतो, माझी नैतिक जबाबदारी समजतो आणि ही जबाबदारी मी माझ्यावर जी काही प्रशासकीय कारवाई असेल ती माझ्यावर करावं। आणि मी या संदर्भामध्ये माननीय आमचे पौर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक माननीय कोठारे साहेब यांना आज निवेदनद्वारे ही माहिती दिलेली आहे आणि त्यांनी पुढची सूचनाप्रमाणे मी पुढील SP साहेबांची भेट व लागल्यास तर उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांची लवकरच भेट घेऊन या विषयावर चर्चा करणार आहे।